पाहायची आहे आजची बातमी आज, तर पाहत रहा नागराज। लातूर, धाराशिव व कर्नाटक सीमा भागात मुस्लिम व हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत। दोन्ही जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी लातूर ते अजमेर राजस्थान रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे। या भागातील नागरिकांना अजमेरला जाण्यासाठी रिझर्वेशन करून महिना ते 2 महिने वेटिंग राहावे लागत आहे। नागरिकांना नांदेड सोलापूर दादर रेल्वे स्थानकातून अजमेरला जावे लागत आहे। शिवाय परिसरातील नागरिकांना मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। रेल्वे मंत्री यांनी तात्काळ दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे। निलंगा, उमरगा, शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर, लोहारा तसेच कर्नाटकातील सीमावर्ती भागातील अनेक तालुक्यातील नागरिकांची खूप दिवसापासून मागणी असल्याने रेल्वे मंत्री यांनी लातूरहून अजमेर या मुस्लिम बांधवांच्या पवित्र ठिकाणी रेल्वे चालू करण्याची मागणी केली आहे। जर आगामी काळात मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांची मागणी मान्य न झाल्यास अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटना मुस्लिम बांधवासह तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष द्रोणाचार्य कोळी, सामाजिक कार्यकर्ते खालील हमीदसाब लालटेकडे, सय्यद शाह पीरपाशा कादरी, निलंगा येथील सय्यद सैकुला आसिफ कादरी, ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक, पत्रकार किशोर सोनकांबळे, जुबेर शेख, मुजमित राजा साबता, सुभाष सुरवसे, मुसा रजाक शेख, राजबब्बर शेख, बालाजी कांबळे, प्रमोद अशोकराव कदम, गुंजिरे बालाजी, सोहेल सौदागर, मदन सौदागर, शिराज शेख, बालाजी सूर्यवंशी, असलम बशीरसाब शेख, बिलाल पटेल, किशन सोळुंके, अखिल हवेज भारतीय मुल्ला आदी आदिवासी मान्यवरांची मराठी उपस्थिती वाल्मिकी होती। संघटना मराठवाडा प्रदेश अध्यक्ष द्रोणाचार्य कोळी, आम्ही आत्ताच उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या मार्फत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा उद्देश असा आहे की लातूर, धाराशिव आणि कर्नाटकातील सीमा भागातील अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव आहेत आणि दरवर्षी हजारो मुस्लिम बांधव अजमेरसाठी जातात, तर त्यांना जाण्या येण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहेत। भाविकांना गैरसोय होत आहेत, शिवाय त्यांच्या आर्थिक खिशाला मोठा भुर्दंड सोसावा लागत आहेत। यासाठी मागील 2 वर्षापासून मुस्लिम बांधवांनी प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून लातूरहून रेल्वे सोडावी अशी मागणी केलेली होती, परंतु अद्यापर्यंत प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आहे। या अनुषंगानं अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर लातूरहून अजमेरसाठी रेल्वे सोडण्यात यावी आणि जर प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर मुस्लिम बांधवांसमवेत अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटना येत्या आगामी काळात तीव्र उपोषण करणार आहे, याची प्रशासनाने दखल घ्यावी। मागील अनेक काळापासून लातूरचे खासदार शृंगार साहेब, आमदार अभिमन्यूजी पवार यांना आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना कळवलेलं होतं, परंतु अद्यापर्यंत त्याची दखल कोणत्याही खासदार आणि आमदारांनी घेतलेली नाही आहे। लातूर, धाराशिव आणि कर्नाटकातील काही भागातील आमचे मुस्लिम बांधवासह अखिल भारतीय वाल्मिकी संघटना आगामी काळामध्ये तीव्र उपोषण करणार आहे। लातूर से अजमेर के लिए गाड़ी होना चाहिए। गौर गरीब जितने भी लोग वहीं जाने आने के लिए, वो लोगों के लिए सुविधा इंतजाम हो जाएगा। इसलिए हमारी कोशिश है कि भाई ये सबके वास्ते होना ज़रूरी है। इसलिए हमने डिप्टी कलेक्टर साहब को निवेदन दिए हैं। मांगे बस यही है कि इंतज़ाम हो सिर्फ लोगों का आने जाने के लिए। ट्रेन का इंतज़ाम अगर से लातूर से हो गया तो बहुत अच्छी बात है। बस जल्द से जल्द हमारी इंतज़ाम अगर से हो गया तो बहुत अच्छी बात ही है हमारे लिए। बोलो क्या हमने उसमें ये मांगे रखी है कि भाई हमने इसके पहले भी उनसे निवेदन किया था कि लातूर से
अजमेर के लिए जाने के लिए रेलवे का इंतज़ाम किया जाए, सबके लिए अच्छा होगा। हर एक के परेशानी दूर हो जाएगी। गोर गरीबों के लिए समझो, जो भी जाने वाले मुसाफिरों के लिए अच्छी सुविधा होना चाहिए, इसलिए हमने उनके लिए ट्रेन के लिए मांगे निवेदन किया है। तकरीबन ये कितने साल, 2 साल से दे रहे हैं हम उनको। अगर ऑप्शन को बैठेगी कुपोषण को बैठेंगे हम हाँ इसके लिए। लातूर से अजमेर के लिए रेल चालू करने की मांग की है। इससे 2 साल पहले हम निवेदन दिए सदा लातूर में निवेदन दिए वाला था खासदार श्रृंगारे साहब को और आवश्यक अभिमन्यु पवार साहब को निवेदन दिए वाला था। और यहाँ से जो है कर्नाटक लातूर और निलंगा ग्रामीण भाग के जो भी गांव के लोग अजमेर के लिए जाते हैं तो उनको यहाँ से नांदेड़ के लिए जाना पड़ता है। वहाँ से उनके खर्चे महंगाई आम आदमी को नहीं होती, तो इसके लिए हम 2 साल पहले निवेदन दिए थे और आज भी यहाँ निलंगा में हम निवेदन दिए वाला है। अगर ये इसका कुछ पर्याय नहीं निकाले तो हम इसके आगे आने वाले दिनों में उपोषण के लिए बैठने वाले हैं।